या ठिकाणी अशा पद्धतीनं दंड जे आहेत ते ओढून घेतलेले आहेत. हे ककडीसाठी जे नांगरलेलं आहे काल परवा, तर ते आता रोटर करून घेतोय. इथं मोठी ढेकळं आहेत अशा पद्धतीने, त्याच्यामुळं बारक्या ट्रॅक्टरवरच्या रोटरनं व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळं पहिलं मोठ्या ट्रॅक्टरनं जे आहे ते रोटर करून घेतो आणि मग बारक्या ट्रॅक्टरनं पुन्हा एकदा रोटर करून मग इथं सऱ्या सोडून ककडी ह्याच्यामध्ये लावून घ्यायची आहे. रोटर झालेला आहे. आता इथे सऱ्या ओढून घेतोय. बैलावर दंड ओढून घेतो म्हणजे पाणी द्यायला पुन्हा नंतर सोपं होतं आणि नागमोडी सऱ्या करायला पण येतात. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं दंड जे आहेत ते ओढून घेतलेले आहेत आणि आता खोऱ्यानं जे आहे तर ते असे नागमोडी हे करायचे आपल्याला. म्हणजे आता हे जे सरे आहेत तर ह्या अशा नागमोडी केल्यानंतर ह्या कडेला जर पाणी सोडलं तर ते मग नागमोडी पद्धतीनं असं खाल्ल्याकडेपर्यंत जाईल. आणि असे 3 टप्पे केलेले आहेत नागमोडी ह्याचे. तिथं 1, 2 आणि हे 3. तर ह्या 3 ठिकाणी 3 दंड आणि 3 ठिकाणी अशा पद्धतीने पाणी जाईल. त्या कडेला पाणी सोडलं का तिथून नागमोडी पद्धतीनं तो सारा कडेपर्यंत जाईल किंवा मध्यभागात त्यात 1 टप्पा करायचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी सोडलं की इथून कडेपर्यंत जातं आणि पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी सोडलं की हे कडेला पाणी जातं. म्हणजे पाणी देताना जे काय आहे तर प्रत्येक जे सरी पडलेले आहे तर त्या प्रत्येक सरीला पाणी देत बसायची गरज नाही. एकाच ठिकाणी फक्त पाणी सोडलं की नागमोडी पद्धतीनं खाली उताराला पाणी जाईल असं फिरत. त्याच्यामुळे आपलं कष्ट थोडंसं कमी होतं. कारण प्रत्येक सरीला एकतर पट्टी जी आहे ती आपली छोटी आहे, म्हणजे रुंदी जी आहे ती एकदम छोटी आहे. त्याच्यामुळं काय होतं की हे नागमोडी पद्धतीनं सोडलेलं पाणी जे आहे ते कडेपर्यंत जाईल. त्या कडेपर्यंत गेलं की मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये सोडायचं, मग तिसऱ्या ह्याच्यामध्ये सोडायचं. अशा पद्धतीचं नियोजन आहे. आता बैलावर आपण ह्याचे दंड ओढून घेतलेले आहेत आणि आता तो जो त्याच्यानंतर काय करायचं आहे की खोऱ्यानं, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. आता ह्या ठिकाणी ही एक सरी आहे आणि ही एक सरी आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे की ह्या अशा पद्धतीनं हेतून एक दार काढायचं ह्याला, म्हणजे ह्यातून हे पाणी असं येईल आणि ह्या सरीमध्ये जाईल. त्या सरीमध्ये गेल्यानंतर तिथं जे आहे तिथं दंड जे आपण केलेलं आहे त्या दंडापाशी तिथं एक अशा पद्धतीने इकडं वळवायचं पाणी ह्या सरीमध्ये. मग काय होईल की इकडून पाणी आलेलं ह्या अशा पद्धतीने ह्या सरीमध्ये येईल, त्या सरीतून पुन्हा ह्या सरीमध्ये आणि ह्या सरीतून त्या अशा पद्धतीनं खोऱ्यानं जे आहेत तर ह्याच्यामध्ये दंड करून घ्यायचे आहेत. आणि म्हणजे ह्याला नाकाड फोडणे म्हणतात आपल्या खेड्यातल्या भाषेमध्ये. हे अशा पद्धतीने नाकाड फोडून ह्या सरीतलं पाणी ह्या सरीमध्ये घ्यायचं, त्या सरीतलं पाणी त्या सरीमध्ये तिकडून येईल. अशा पद्धतीने हे कडेपर्यंत जाईल. तर आता हे खोऱ्यानं आपल्याला ते करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर मग पहिल्यांदा पाणी जे आहे तर ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि पूर्ण भिजवून घ्यायचं पहिल्यांदा. आणि पुन्हा 2 ते 3 दिवसानंतर त्याच्यामध्ये ककडीचं बी आपण लावणार आहोत. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे. सध्या ऊन पण खूप झालेलं आहे आणि ऊन उतरल्यानंतर म्हणजे 4च्या वेळेला ते नाकाड जे आहे ते आपण फोडून घेऊन नागमोडी त्या वळण आपण त्याला देणार आहोत.
नागमोडी पद्धतीनं सारे आता ओढून घेत आहे. तर अशा पद्धतीनं हे सारे झालेले आहेत. तर इकडून हे पाणी अशा पद्धतीनं इकडे जाईल, इकडून पुन्हा असं आणि ह्या इथून पुन्हा असं. तर अशा पद्धतीनं हे पाणी फिरत फिरत जे आहे तर ते अशा पद्धतीनं खाली जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी तिथं एक पुन्हा डबल एक दंड केलेला आहे, तर तिथून पुन्हा दुसरं दार फोडलं जाईल आणि मग अशा पद्धतीनं हे भिजत जाईल. तर उद्या पहिल्यांदा आधी भिजवून घेणार आहे आणि भिजवून घेतल्यानंतर पुन्हा 2 दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये काकडीचं बी आणून लावणार आहोत. सुरुवातीला हे वल्ल करून भिजवून घेणार आहोत आपण. कोंबड्यांची पिल्ली बघा, पिल्ली म्हणता येणार नाही, आता हे पटोड्या झाल्या. पटोड्या पिल्ली होती आणली त्यावेळेस. आता बघा किती झालेत, कसे झालेत. छान दिसत आहेत ना. आता हार्वेस्टर आलेला आहे, आता मी करडे काढून घेतोय. या ठिकाणी शेजाऱ्यांनी कोथिंबीर पेरलेली आहे आणि हे अशा पद्धतीनं मिनी स्प्रिंकलर लावलेलं आहे. तिथं मस्त भिजत आहे रान. हा तुळजापूरचा बाजार आणि आता बाजारला आलोय. थोडासा बाजार घेऊन माळवं घेऊन घरला जायचंय. कशा आहेत वांग?